बामन माझे एची सर्व सोख तू बामन माझे एची सर्व सोख तू बामन माझे एची सर्व सोख मने माझे एकी सर्व तुझा मन माझे एकी सर्व तुझा मन माझे एकी सर्व तुझा मने माझे एकी सर्व तुझा मने माझे एकी सर्व पाहनात मोठा आवडीन पाहनात मोठा
श्री राधे राधे श्याम राधे श्याम जय श्री राधे हेलो हेलो जय श्री राधे राधे श्याम राधे श्याम माझा दिसत स्वप्न विद्या तुझ जाण ब्रह्म याचा सुतो नारद जाण नाम तू श्रुत याची अचरणी म्हणगा जिने दई मजित विराची बाई तो संभाजी जाणन बाई गाव करला जयाची या छत्रपतीची चरण कमल साष्टांगी नमन करीत सोराम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण 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 हरे Hare
हरी प्राप्ती शिवपायी करावे संतांचे ते पायी करावे संतांचे ते पायी करावे संतांचे ते पायी भरावे संताचे ते पायी भरावे संताचे ते पायी भरावे संताचे ते तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तेरे भागते सागरे तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने संता बिना प्राप्ती नाही ऐसी वेद जेती वाई ऐसी वेद जेती वाई ऐसी वेद तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तेरे सागरे सागरे तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने एका जनार्दनी संतो पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तेरे सागरे सागरे तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने मुबारक तुम्हारे मुबारक तुम्हारे मुबारक तुम्हारे मुबारक तुम्हारे मुबारक तुम्हारे मुबारक तुम्हारे
हॅलो
प्राप्तीशु पाय हरी प्राप्तीशु पाय धरावे संतांचे ते पाय इनी साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही इनी साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ तिने साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल प्राप्तीशु पाय धरावे संताचे ते पाय तिने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तिने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तिने साधती साधने तुटती भवाची बंधने महायोग पिठे तटे भीमरत्यं ब्रह्मपुंडलिकाय दातुं मुनींद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग
पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नम ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळ तुमचं मुलादलो पावन झालो चराचरी ओम नम जय देव वेद प्रतिपाद्य जय जय स्वास्वद्यात्म रूपा देवा तुची गणेश सकलर्थमती प्रकाश मणी निवृत्तीदा स्वागधारी जोजी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हितवेता पत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीव बिभस्वामृत में तदेवो गोविंद दामोदर माधवेती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वतात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजिये कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती धरू पदारी जी पवन कुमार तेरा मेरी स्वामिनी मेरा दे जी को दास जन्म जन्म मोहे जियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंद ग्राम के श्याम इनक पगम बंधन करू करू कोटि कोटि प्रणाम आनारी घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरे हमारे हमारे हरे आप भी आना संग राधा जी को लाने प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना प्रभु आप भी आना संग गोपी को लाने प्रभु आप भी आना संग गोपी को लाना रे गणिका हमारे हरि कीर्तन आना सुंदर धाम हमारे हरि राधे तेरे चरणों की रज धूल जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए सच में तकदीर बदल जाए विठल विठल पहिले तर सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांना मला सांगावं वाटेल, खास करून काना देशातल्या लोकांना, की भैया मी प्रत्येक कीर्तनातून महाराष्ट्रात असेल की गुजरातमध्ये, मला माहिती आहे गुजरातमध्ये 80% आपले महाराष्ट्रीयनच आहेत आणि खास करून 80 मधनं पण 75% काना देशातली लोक आहात. तर मला आवर्जून सांगायला आवडेल, नारद महर्षींनी देवाला केलेला प्रश्न
देवा जर तुला हाक मारायचं असन तर तुझं एक नाव नाहीये मग ए हरी तारू नामचे हजाय प्रभु तारू नामचे हजाय कहा नाम लिख बे कंकोत्री तुझी नावं हजारो आहेत त्याच्यात हे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादी देवा कृपाळू वाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सज्जरूपा इतकी सगळी नाव आहेत देवा तुला जर हाक मारायचं असेल तर कोणत्या नावानं हाक मारायचं देवानं सांगितलं मला जर हाक मारायची असेल माझी जर गाठभेट करून घ्यायची असेल तर मला आवाज देण्यापेक्षा हाक मारण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते म्हणजे फॉर एक्झाम्पल माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे अजून जेथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा मग जेथे जेथे कीर्तन चालतं तिथं पंढरीश पांडुरंग परमात्म्याची हजेरी असते मला तुम्हाला सांगावं वाटेल जर का पंढरपुराचा मालक सुरत मध्ये कीर्तनाला हजेरी लावतो मग जवळच्या जवळ आपल्या महाराष्ट्रातली मतलब काना देशातली श्रीमंती आपली कानोबाई माता असेल किंवा आपल्या वणीगडाची देवी असेल किंवा जळगाव जिल्ह्यातली मनुमाता असेल देवी येत नसेल का जर पंढरपुराचा मालक इथे येतोय तर देवी येतच असेल आणि जर देवी आलेली असेल तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात ही आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या केली बसून घ्या आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या केली बसून घ्या तुम्ही कुंकू घ्या अरस केली बसून घ्या अरविंद बाई तुम्ही कुंकू घ्या अरस केली बसून कानबाई खेळत आली मायला कुशाल खेळूया आई खेळत आली मायला कुशाल खेळूया आई खेळत आली मायला कुशाल खेळूया आई खेळत आली हरी हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय त्याने साधती साधने तुटती भावाची बंधने विठ्ठल 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 हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय त्याने साधती साधने तुटती भावाची बंधने प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनीय शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल अभंगाकडे वन्यागोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली आपली सूरत नगरी आणि सूरत नगरीमध्ये कार्यक्रम केम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना ज्ञात आहे आपले मंत्री साहेब सिहार पाटील यांचे चिरंजीव जिग्नेश भैयांच्या वाढदिवसानिमित्तानं आजचा कीर्तनाचा योग आहे आणि ज्यांनी कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे ते राजमुद्रा ग्रुप मग त्यात सगळेच सदस्य आले मला प्रत्येकाची नावं घेणं काही शक्य होणार नाही 2-4 लोकांना ओळखतो म्हणजे मी पण कसं आहे ना नावं घेण्यामध्ये घोड होतो मी जर का 2-4 लोकांना नावे लिहिली ना आणि बाकीनाच ना जर राही घ्या झाले रे अशी जे चालते चिकना नाही बाय त्याला काय पडेल हो आणि समजा बटासना नावे लेवाल गो तुम्हीच काय सांगशात नेमका रात्री कीर्तन कार्य येलो होता का बाट येलो होता आमले समजणं नाही म्हणून तुम्ही आलेले सगळे श्रोतेगण माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठ्या हात खूप अपेक्षा ठेवू नका तुमचे नाव घेतले असं समजा
माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे साऊंड सिस्टीमचे मालक आमचे दीपू दादा, त्यांचे सहकारी तिघही, आमचे समाधान दादा असतील, कल्पेश दादा असतील, आमचे सोनू दादा असतील, अजून त्यांचे सहवास संगती जे कोणी असतील सर्वच माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे माझे दोघंही बंधू आहेत इथं, गणेश दादा साहेब आणि आमचे निलेश दादा साहेब. अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे किशोर दादाश्री, आणि जे इथं वरती बसलेत काही ते कधी वरती येत नाही, पहिल्यांदा मी त्यासले वर बोलाव आणि पहिली तर मग उपाधी होईन का काय असं वाटतं तुम्हाला. ज्यांना मी माझ्या बापापेक्षा कमी समजत नाही असे असणारे आमचे जितू भाऊ, माझे काका आहेत, ते पप्पा बी आहेत. म्हणजे तुम्ही असं म्हणतोच होते ना अंतर कितलं घे बा, असं तसा काही विचार करू नका, लगीन ना पहिला आहे. जमलेले सगळे श्रोतेगत ज्ञाना मनाने सगळे माझ्यापेक्षा मोठे आहात. इथं जे मृदंगाला साथ करतायत, मृदंगाला साथ करतायत आमचे अमोल बाबा, मनाने एकदम साफ सुत्र महाराज, काय कोण घेणं देणं नाही शे, उन्हावं का आपलं आपलं खुरपेले निंदाल बड जाऊन. इकडे गायनाला साथ करणारे आमचे छोटे महाराज, महाराज तुमच्या आवाजाचा मी दिवाना आहे बरं, तुम्ही राहिले की माझं टेन्शन दूर होतं. सगळे भजनी मंडळ, हा श्रीहरी महाराज ना, श्रीहरी भजनी मंडळ का, हा हा ते भजनी मंडळ उन्हा बापट आमचे महाराजजी. अच्छा आले का, या या. आमच्या भागवताचार्य पूर्वा दिदी, आमचे डॉक्टर साहेब आलेले आहेत, मानव दादा, बाळाभाऊ, जयश राधे, इथंच बसून घ्या, इथंच बसून बस बेटा, इथं टिलूताई बस, पूर्वा मावशी तुम्ही बी आठच बसा. घेऊ का पूर्वा, घेऊ का? भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, बरेच बाहेरहून बऱ्याच लांब लांब मरण लोक कीर्तनाला आलेले आहेत. प्रत्येकांचे साहेबराव महाराज आहेत इकडे. काय ना काही गर्दीमा एक दोन नावे सुटी जातच, सगळ्यांची नावं घेतल्याचं गृहीत तुम्ही धरा. कसं आहे तुम्हाला सांगू का, नाव इथं घेतल्याच्या नंतरच तुम्ही कीर्तनात आले याच्यापेक्षा, माझ्या नजरेत येण्यापेक्षा माझ्या भगवंताची तुमच्यावर नजर आहे का तुम्ही कीर्तनाला आलात, ही मोठं पॉकेट आहे यार. नामचिंतन करत असताना लोक किती आपल्याकडे बघतात ही लक्ष द्यायचं नाही. मी स्वतः चालू कीर्तन मारलो की मला नाव टिरानात का किडा पाडणार, मला काय लेन देणं, मी मन म्हणा नाचत राहणे म्हणत राहत, ज्यासले किडा पाडणार त्या किडा पाडतील, काय घेणं देणं नाही. आणि तुम्हाला सांगू का, जीवन जगत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, ज्यासले तुम्ही आवडतस ना, ज्यासले तुम्ही आवडतस तुम्ही चुकणार तरी बी ऍक्सेप्ट करली तीन, आणि ज्यासले तुम्ही चालतसच नाही त्यास ना करता देव जरी बनी घ्या तरी तुम्ही त्यासले चालणार मनीषीन किडा पाडणार वर्ष लागानच नाही. हा या किडा पाडणारा कोरोना मावराय जायला पळतात पण राय जायला थोडाफार, आणि आपण फिरीन एक गावी विठ्ठल विठ्ठल. सुरुवातीला सांगेल माझा फेवरेट डायलॉग आहे, जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है, जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है, जब करम मेरे कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती है. आणि समजा समजा वन्स मोर त्यांना अलग लागतस. वाह क्या बात आहे, धन्यवाद धन्यवाद. एखादा माणूस जर पुढे निघूनच गेला तर मागच्यांची टिंगल उडवू नका, कोणी मागे राहून गेलं ना त्याची उडवू नका.
काही त्याच्यासाठी सांगेल. काही काही लोकच नाही ना थोडासा असा लागे घ्या का आवराव तसंच नाही मना इशारावर समजी घ्या होते तुम्ही. हाँ भैया घर से निकले तो दिल में कुछ अरमान थे, घर से निकले तो दिल में कुछ अरमान थे, एक तरफ हरियाली और एक तरफ कब्रिस्तान थे. घर से निकले तो दिल में कुछ अरमान थे, घर से निकले तो दिल में कुछ अरमान थे, सामने देखा तो एक तरफ हरियाली और एक तरफ कब्रिस्तान थे, चलते चलते पाँव में चुभी हड्डी हड्डी के बयान थे, अरे नादान जरा संभल कर चल किसी दिन हम भी इंसान थे. जीवन जगायची ज्याला पद्धत कळाली ना माणूस सक्सेस झाला समजायचं. आणि तुम्हाला सांगू का माणसाच्या जीवनामध्ये गरिबी आली अडचण आली त्याच्यानं माणूस जास्त मरत नाही, पण दुसऱ्याला तर किशनी जडानी सवय पडी गे ना तो आयुष्यभर मरत राहणे रोज मरस. विठ्ठल नावावरनं बोलायलो, नाव कोणाची आली नाही आली हा विषय सोडून द्यायचा. कारण एका ठिकाणी गोड चिंतन आलेलं आहे. नारद महर्षी प्रभू रामचंद्रांकडे गेले आणि प्रभूंना विचारलं, प्रभू तुमच्या भक्तांची यादी दाखवा म्हणले. प्रभूंकडनं भक्तांची यादी मागून घेतली, पूर्ण यादी वाचू काढली. पहिलंच नाव होतं नारद महर्षींचं. पूर्ण यादी वाचू काढली पण हनुमंतरायांचं नावच नाही. मग नारद महर्षींचा स्वभाव कळ लावू नाही. गेले ना हनुमंतरायाकडे आणि हनुमंतरायाला सांगितलं, हनुमंतराय भक्तांच्या यादीमध्ये पहिलं जाऊ द्या पण लास्ट मतलब शेवटचंही नाव तुमचं नाही. मग हनुमंतरायांना वाटलं की नारद महर्षींचा स्वभाव कळ लावणं आहे, आपण स्वतः एकदा जाऊन इन्क्वायरी केली पाहिजे. स्वतःच गेले हनुमंतराय प्रभूंकडे आणि प्रभूंना सांगितलं, भगवान तुमच्या भक्तांची यादी दाखवा म्हणले. आता भक्तांची यादी मागितली, तीच यादी हातात दिली हनुमंतरायांच्या. पहिलंच नाव होतं नारद महर्षींचं. मग सगळे भक्तांची नावं होती पण हनुमंतरायांचं नाव नव्हतं. हनुमंतरायांच्या डोळ्यात अश्रू होते. हनुमंतरायांच्या डोळ्यात अश्रू. प्रभूंनी विचारलं, राहू द्या राहू द्या. कितला आनंद आहे हो, एवढी गर्दी मग सुद्धा मांजेरी गे कीर्तन मग मांजरीसले कीर्तन समजायला लागे. मांजरीसले मांजरीसले कीर्तन समजायला लागे, कुत्रासले समजायला लागे. 4 पायना येवायला लागे आणि 2 पायना घर झोपी राहतं. कोणले चांगलं समजू अजून सुधरी राहीन नाही माझी. हनुमंतरायांच्या डोळ्यात अश्रू होते. प्रभूंनी विचारलं, हनुमंतराय तुम्ही भक्तांची यादी मागितली, मी यादी दिली, मग तुमचं रडण्याचं कारण काय? या तुमच्या डोळ्यात अश्रू येता. हनुमंतरायांनी विचारलं, देवा पहिलं जाऊ दे रे, पहिलं जाऊ दे पण शेवटचंही नाव नसावं तुझ्या भक्तांच्या यादीमध्ये. एवढी भक्ती करून मी कुठं कमी पडलो देवा? तेव्हा देवानं सांगितलं हनुमंतरायांना, हनुमंतराय तुम्ही भक्तांची यादी मागितली आणि तुमचं नाव तर विशेष भक्तांच्या यादीत आहे. जसं नाव घेतलं नाही समजावं देवाच्या विशेष भक्तीत विशेष भक्तांच्या यादीत तुमचं नाव आहे असं समजायचं आणि कीर्तन ऐकायचं. विठ्ठल विठ्ठल अभंगाईनाथ बाबांचा. कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. नाथ बाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. पण आता पद कोणालाही कुठेही भेटतात. काही काही लोक पैसे देऊन पद घेतात, त्यांच्यासाठी लागेल, सगळेच घेतील असं नाही. पण जेव्हा पद भेटायचे ना अगोदर असा गरबटी नाही भेटत. त्या पदे काशीच्या यात्रेत जावं लागत होतं, परीक्षा द्याव्या लागत होत्या, तेव्हा ते पद भेटत होती. असं कोणी बी कोणले पदवी देतात. हा आता महामंडलेश्वर कोणी बी घर घर बन जातच. हो आमच्या दिदी सांगतात कथेमध्ये, कुटिया किसकी है भाई? संन्यासी साधू की.
पोरे कोणा की राहणार संन्याशी साधूना. सगळं उलट झालेलं आहे आता. बरोबर आहे की नाही? हो. थोडक्यात आता पद कोणालाही कुठेही भेटतात वशिलेबाजीमध्ये. पण नाथबाबांना जेव्हा पद दिलं गेलं काशीमध्ये शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. आता शांती ब्रह्मपद प्राप्त झाल्याच्या नंतर सगळ्याच लोकांना पचलं असेल का हो दादाश्री? सगळ्यांना पचलं असेल का? तुमच्या एरियामध्ये तुम्ही जर ठरवलं की आमचे कॉर्पोरेटर आम्हाला बिनविरोध काढायचे आहेत, आपला एरियाना कॉर्पोरेटर काय म्हणतात तुम्ही, नगरसेवकच ना? हा, आपला एरियाना नगरसेवक आपले बिनविरोध काढा ना शिव. असं समजा तुम्ही निवडी बिहाना बिनविरोध, नगरसेवक बिनविरोधचे, पण बिनविरोध काढल्याच्या नंतर त्याची विरोधकच नसतात का? सांगताना तुमचा एरियाचा नगरसेवक बिनविरोध आहे, पण किडा पाडणारा रातभर टपरी नाडे चावणार राहतच माल ते तो चालत नाही रे. पण अवता त्यानं सांग मनीषी ना म्हणणं पण बरोबर आहे ना? सांगायचं तात्पर्य ज्याला आपण बिनविरोध म्हणतो ना त्याचे सुद्धा विरोधक असतात. मग जेव्हा नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा सगळ्याच लोकांना पचलं असेल का? सर्वच लोकांना पचलं असेल का? अजिबात नाही. काही काही लोकांच्या पोटात दुखलंच असेल. आणि जवळ चांगलं वसना तो ज्यान पोटमा दुख असणार त्यानं दुखसच. खरं आहे की नाही? खरं आहे ना? हो. आपण सांगू का तुमले म्हणा एक या वर्षाने एक खरेल उदाहरण आहे. तरुण भावांना सांगतो, जर आपल्याला कोणी आडवा आला ना दादा, यांच्या नादी लागायचंच नाही. हो, भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागायचं नाही. जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर भुकणारा कुत्र्याने वर्ष लागान नाही. फॉर एक्झाम्पल, एखादा पोरगा जर काय करत असेल, तरुण भावांना सांगतो बरं का, लक्षपूर्वक आहे का, आपला कीर्तनमा देव कमी आणि जगानी पद्धतच जास्त सांगतस आपण. एखादा पोरगा जर काय करत असेल, काहीतरी जॉबना प्रयत्न होतील किंवा कोणती कंपनीमा किंवा घरमा काहीतरी अभ्यास करस होई, बाकीना 150 बट्टस वट्टावर आणि त्या पोऱ्याला देखील नाही. तो जर जासना गली माई नाही रे तात्या बाय भावशानं पोरी येडत कसाला काही बी करी रास. मग आखो त्यांजोडे बसेल जास्त 150 येड येते नाही काही बी करत राहते. आणि जवळ ते पोरग सक्सेस होई गे काय या त्याला पहिले सांगतं, बावड्यो पेडा बिडा कवय का वाट राय ना गु कायले. पहिले किडा पाड राहता कार हो करसदार वायबार लोकेचा नांदे लागानच नाही दादा हो. हा आको सांगू का तुमले, मी तुमले का सांगस तरुण असले या संकट असले तोंड देत देत मी पुढे सर केलशे. हा या संकट असले तोंड देत देत पुढे सर केले म्हणेशी मी तुमले आवर्जून सांगस, देव आराम तीन भेटस. तुम्ही गोडा लेतस काकाश्री, गोडा लेतस. गोडा 50,000 ना राहो का 50 लाख ना राहो, त्याले जर नवर देव बसाडना होई त्यानावर ते त्याला झापड्या लावण्या पडतीस का ब. आता तर दकामा नवर देव कानी करदी भाऊ मनीषी ना आपण आहे ना त्या गोडा पाहिजे एकच शिकाना आपले झापड्या लायले ना आजूबाजूला कुत्रा बुकणार तरी ध्यान द्यावा नाही, सरळ चाल द्यावा ना आपला आपला. कारण आपलं ध्येय काय नवरदेव पोहोचणार नाही आपले मंडप लागून. हा मनीषीने ना बुकणारा कुत्रासनी वर्षे लागोच नाही रे भाऊ, कारण त्यासनी काही कमी नाहीये, गली परात राहतच त्या. हा तू आई कीर्तन ठेव म्हणजे तुमले पटाशनी चांगलंच म्हणू का. हा हो तिने बाई काय गली मध्ये आंगडो का आला भाई यासनी. चांगलं करा ना विचार. हा घर परात येत खरं येते नाही, त्या घर परात येत त्याच नाच काटा काढायला येले ना मी. हा मी उभाटी ना आकलत गागर पडा सोय म्हणे चित नाही लागस ना. मना बुकणारा मांगे बुकत मी तोंडवर इज्जतलेस असा खानदानी महाराज विठ्ठल विठ्ठल. नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ना ते सगळ्यांनाच पचलं नाही. काही काही लोकांच्या पोटात दुखत होतं. हो जेव्हा माणूस सक्सेस होतो ना तेव्हा भुकणारे वाढतात दादा.
एक गोष्ट लक्षात ठेवायची, बदनाम वही होता है, बदनाम वही होता है जिसका नाम होता है. मी पहिले आहे ना जास्त कीर्तने नाही होतात ना, जिन्सनी पॅन्टवर मी नाचू मी कोणीच दखे नाही. आता नाव मोठं होई गे ना, नाव मोठं होई गे ना, आता थोडस का काय करे ना लगेच किडा पाडतस. आपण सांगत आडेपडा बसेल हिंदूजेत ना मायच्या असं आहे ना. बरं आहे बा. मग तुमनाकडे पद्धत होईना काहीतरी, ते आमनाकडे वसबा गावमा गोंधळ बिंदई करा पद्धत होईल तुमनाकडे. वस का गोंधळ वस का? हा हिंदू आहेत म्हणे तुमले माहिती. गोंधळ मा देव नाचाडता साई माहिती ना तुम्ही. हा मना घर गोंधळ होता आणि गोंधळ मा मी देव नाचाडली ना. त्या वाघ्या मुरलीसले पक्क पटी गे महाराज भारी नाचतास. आणि मी लहानपणी आहे ना, लहानपणी मी नृत्य शिकायचो आणि आपल्या पावट्या बांधाय जायला त्या. आता कसं आहे माहितीये का, या बहिणीसले समजेल, जी बाईले पुरणनी पोळी असताय त्यावरजून पावणार रोकस. बरोबर आहे ना. जी बाईले पुरणनी पोळी असते त्यावरजून पावणार रोकस. राय जाऊ ताई सकाळी दाय टाक दिसू ऐकून सांगस. जी बाईले पुरणनी पोळी असती, जिले येत नाही तीन गुच्चूप खायला आलं पाहिजे. बाकी नाही देडशाने सांगते नाही माय मला आवडत नाही, तुला आवडत नाही, देडशाने येतच नाही. हा मी गोंधळ मा नाचनो बाकांना किडा पाडणारा थमासमा नाचना बाईना हात धरा. तुले बाईमान माणूस मान तर बी सापडत नाही. तू मानचेच मारास का जनावरेच माराय. तू नका कंपनी पॉल्ट आहे रे. हा बाई माणूस ना अंतर नाही समजा. आपल्याकडे मुरल्या पुरी पोरे बनतस माहिती आहे ना, मुरली पोरे बनतस. मी तो पोऱ्याने मला आग्रह धरा नेमका आमना मामा मामा पुईना नातं म्हणजे मी आत्यानं आंडूर तो मामाना लागे. जातीपातीला आपण महत्व देत नाही, आपण नाताला टिकणार लोकेश येतच. आता त्याने मला हात धरा मन सांगे नाच मला नाचायला लाव. आता आपलं नाच नशे जसं आहे तसं शे. आणि ज्यासले कोणले पटत नाही त्यासने आपली मायक नाची दाखाडू. आज ना नंतर मी नाचानं बंद कर दिसू. नालाय कसले येत नाहीत काय बी किडा पाडतो. आता नेमका मी गोंधळ मा नाचणं. वारकरी संप्रदायांना कलंक हो म्हणा बापरे. कार भाऊ मी गोंधळ मा नाचणं वारकरी संप्रदायाला कलंक लागेतून कितवी पिढी पाहिजे कीर्तन कार्यात रे तुला. ओ कलंकवाला आता नाही अण्णा करजदार करजदार यान बायको डीजेवर नाचच नाही मला गोंधळ मा नाचाल वर जर ना देडशाना विठ्ठल विठ्ठल एखादा मुसलमान असा दाखवा मौलानाची बदनामी करताना दिसला का. एखादा मुसलमानानं मौलानाची बदनामी केली का, अजिबात नाही. मग आपला महाराज लोकेश थोडं का काय सापडे ना लगेच किडा पाडतात. त्याशनी मला दखेल राव नको दखेल राव पटणी तिथली बदनामी करतात. अरे एकदा जवळ या मला वय खा मला पार खा मग सांगा दुसराले यांनी काय किडा पाडा. तो माझ्या जीवनामध्ये मी एकही कीर्तनकाराची बुराई करत नाही. मी हे पण चॅलेंज करतो, मी जर कोणी बदनामी करताना सापडलो 1,00,000 रुपये दंड भरसू. का बरं, हे व्यासपीठ इथलं चांगलं आहे, राहिनी गोष्ट जीवन इथलं चांगलं आहे. दुसरं ना किडानी वाढत बसा मग आपण काय लिहाल सत्यानाश करल्या. दुसरं जर कोण पाप करत असेल ती आपण निंदा केली तरी त्याचं पाप आपल्या डोक्यावर बसतं. लक्षपूर्वक ऐका. हा मी एक कीर्तनातून सांगितलं तुमच्या सुरतमध्ये बोललो होतो बाबा एका कीर्तनात. एक साधू महात्मा भिक्षा मागायला गेला. लक्षपूर्वक ऐका. माझ्या कीर्तनातून जगायची पद्धतच सांगतो मी. लक्षपूर्वक ऐका. महिला माता तुम्ही बी ऐका. कोणाची बदनामी करायची आधी एकदा स्वतःला प्रश्न करायचा. एक साधू महात्मा भिक्षा मागत होते. भिक्षा मागत असताना पतिव्रतेच्या दारात गेले आणि पतिव्रतेच्या घराच्या समोर एक वेश्या व्यवसाय करणारी बाई राहत होती. पहिले पतिव्रताच्या दारात आले आणि पतिव्रतेला सांगितलं भिक्षाम देही. पतिव्रतेनं सुख मध्ये सप्तधान्य आणलेल्या दक्षिणा आणलेली आहे आणि साधूबाबांना द्यायची आहे. पर साधूबाबांनी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर साधूबाबांना तोंडाकडे बघितलं आणि सांगितलं बाई तुझ्या हातून मी भिक्षा घेऊ शकत नाही. म्हणले बाबा का. बाई तुझ्या डोक्यावर लई पाप आहे. बाई हातात सूप घेऊन उभी आहे. बाई मी पतिव्रता असल्यावर माझ्या हातून भिक्षा घेतली नाही. आता समोर वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईचं घर आहे. आता समजेल बाबा तिथं भिक्षा घेतो का. वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईच्याकडे गेले आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईकडे गेल्याच्या नंतर म्हणले माई भिक्षाम देही.
त्या बाईने भिक्षा आणली, साधू बाबाने भिक्षा घेतली. पतिव्रतेनं साधू बाबाला आवाज दिला, बाबा इकडे या. मी पतिव्रता असल्यावर माझ्या हातून भिक्षा घेत नाही आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईच्या हातून भिक्षा घेतात, तुम्हाला साधू तरी कसं म्हणावं? साधू बाबांना सांगितलं, बाई खरं तर मी तुझी माफी मागतो, मला तुला दुखवायचं नाहीये, पण तुला एक गोष्ट सांगू का? ती जरी वेश्या व्यवसाय करते, ती तिचं पोटासाठी करत असेल, पण तिच्याकडे येणारे जाणारे किती लोक येतात त्याची गिनती तू ठेवते, त्याचं गणित तू करते. एक माणूस आल्याच्या नंतर एक खडा उचलते, डब्यात टाकते, ते सगळं पाप तुझ्या डोक्यावर आहे, म्हणून तुझ्या हातून भिक्षा घेणे नाही. पतिव्रता म्हणते, देवा साधू बाबा आता जे झालं ते झालंय, पण मी पतिव्रता, हे पाप एवढं डोक्यावर, हे हलकं व्हायचं कसं? साधू बाबांना सांगितलं, तू पतिव्रता आहे, तुला जर या पापाचं ओझ हलकं करायचं असेल तर त्याच्या आधी तू आंधळी होशील. आंधळी झाल्याच्या नंतर तुझ्या गावात कोणीतरी एक व्यक्ती मरेल ज्याला तू ओळखतही नाही, पण तिथं तुला दिसत नाही, कसं तरी तू कशी तरी त्या प्रेत पर्यंत जाशील आणि त्या प्रेत जवळ बसून तुला रडायचंय, माझे राम मला कसे सोडून गेले ना, माझे राम. काय सांगितलं? तू पतिव्रता त्या माणसाला ओळखत नाही, तरी त्या माणसाला जशी बायको नवऱ्यासाठी रडते तसं त्या माणसासाठी रडायचंय. बाईची डोळे गेले, आंधळी झालेली आहे, कशी तरी त्या प्रेत पर्यंत पोहोचली. समध्या गावातल्या बाया बसलेल्या प्रेत जवळ, आणि या बाईनं रडायला सुरुवात केली, म्हणा राम राम तुम्ही माले कसा वनमा सोडी घ्यात ना मना देव. त्या मौतमा येईल बाया म्हणे, ओ म्हणे माय, अहो म्हातारान सांगे होत म्हणे ना, आई आपली माहीतच नाही. आता त्या बाईचं काय होतं का? तसं काय होतं का? काहीच नव्हतं. पण प्रेत यात्रेमध्ये येणाऱ्या सगळ्या बायांनी तिची निंदा केली, तिचं पाप सगळं धुतलं गेलं, प्रेत यात्रेवर येणाऱ्या सगळ्या बायांच्या माथी पडलं. म्हणून कोणाची निंदा करणं म्हणजे सरळ सरळ दुसऱ्याचं पाप आपल्या माथी घेणं. विठ्ठल विठ्ठल शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. शांती ब्रह्मपद प्राप्त झालं म्हणून सगळ्यांना पचत असेल का? काही देखू नका, त्या पुढे जितीन बरोबर, टेन्शन लिहू नका. येतील त्या पुढे जितीन, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तर दक्षात ते म्हणून वायवर जाईना, तुम्ही पैराला लायती ना पाणी भरा नाही म्हणून म्हणजे उलगी जाईना वावर. ऐका, ए विठ्ठल 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 Vittala, 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 Vittala,
विषय होता आपला नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हाची लोकांची मानसिकता सांगणारच आहे. पर तत्पूर्वी मला सांगायला आवडेल आपल्या गुजरातची श्रीमंती मंत्री साहेब CR पाटील यांचे चिरंजीव म्हणजे आमचे जिग्नेश भैया. दादाश्री खूप खूप धन्यवाद. तुम्ही कीर्तनाला हजेरी लावतात. तुमच्यासारख्या लोकांचं कीर्तनात येणं म्हणजे आमच्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. कसं आहे ना, मंत्री साहेबांचे चिरंजीव आहेत तरी सुद्धा कीर्तनाला येतात. ते आज वाढदिवस आहे त्यांचा. याच्या आधी पण वाढदिवस नव्हता तरी कीर्तनाला येत होते. मी कीर्तनातून नेहमी सांगतो, नम्र झाला भूता तेने कोंडिली अनंता, नाही का. साहेब इथं कीर्तनाला येतात. खूप खूप दादाश्री खूप खूप धन्यवाद. आणि आजच्या दिवशी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्याकडनं असंच भगवंत माझी राधाराणी धर्माचं कार्य करून घेऊ ही प्रभूचरणी राधाराणी चरणी प्रार्थना असेल. उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा असतील तुम्हाला. नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं काही लोकांच्या पोटात दुखत होतं. इथं आपला विषय होता. एकानं परीक्षा घेतली की नाथबाबांना राग आला पाहिजे. नाथबाबांना राग आला पाहिजे म्हणून एका यवनानं नाथबाबाच्या अंगावर थुंकावं. किती वेळेस हो? 108 वेळेस थुंकलं. 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. वरती सुद्धा नाही बघितलं. त्या यवनाला लाज वाटली. अरे लिमिट आहे यार, प्रमाण आहे. 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा नाही बघितलं. म्हणले काय माणूस नम्र आहे. येऊन त्या यवनानं नाथबाबांचे पाय धरले. नाथबाबांचे पाय धरले. नाथबाबांना सांगितलं, नाथबाबा 1 2 3 4 वेळेस नाही हो, 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर राग करणं जाऊ द्या, तुम्ही वरती सुद्धा नाही बघितलं. किती नम्रता आहे म्हणले तुमच्या अंगी. त्या यवनानं नाथबाबांचे पाय धरले आणि माझ्या नाथबाबांनी तिथं त्या यवनाला प्रसाद देऊन मुक्त केले. यवन अंगावरही थुंकला पण त्याला सुद्धा माझ्या नाथबाबांनी प्रसाद देऊन मुक्त केला. तरी गावात अजून मीटिंग भरवली, सभा भरवली आणि सांगितलं गेलं नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालंय. नाथबाबा खरंच एवढे शांत आहेत का? नाथबाबांना जो राग आणून दाखवेल त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल. एकानं विडा उचलला, म्हणला मी नाथबाबांना राग आणून दाखवतो. नाथबाबांना राग आणून दाखवतो. आता एकानं पायात चप्पल सकट नाथबाबांच्या घरात शिरला. पायात चप्पल सकट नाथबाबांच्या घरात शिरला तरी नाथबाबांना राग येत नाही. मग उलट का नाथबाबांनी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर पत्नीला सांगितलं, म्हणले गिरजे ऐक ना, मोठ्याचं लेकरू आपल्याकडे आलंय आणि आपला धर्मग्रंथ आपले संत आपल्याला शिकवण देतात, अतिथी देव भव. बरोबर आहे की नाही? अतिथी आपल्यासाठी भगवंता. म्हणले काहीतरी स्वयंपाक लाव. आणि खरं तर आपले धर्मग्रंथ आपल्याला सांगतात आपल्याकडे येणारा पाहुणा आपल्यासाठी भगवंतच असतो. पण जर सुरत मध्ये काही कॅन्सरचं पेशंट असेल आणि सुरत मध्ये महाराष्ट्र येण्या जाण्याला त्रास होत असेल तर 8 दिवस 15 दिवस नाही. पिंटू काका सर, पिंटू काका 8-10 दिवस नाही. विनयराजे 8-10 दिवस नाही, मग महिनाभर जरी राहणार तरी पाहुणा योग्य जागेवर आहे. बरोबर आहे की नाही? काहीतरी अडचण आहे, काहीतरी अडचण आहे म्हणून राहतायत. बरोबर आहे. किंवा काही कारणास्तव राहावं लागतंय मग ठीक आहे. बाकीना नेता येलच ना माय कुशाल बॅगा बरी निघ येत.
काय बापा काय नाही हो वावर ना कामे आवराय घ्यात मग 8-15 दिन सुरत मा राहिले हो असा हिशोब ते नेलो हो काका याला पाहुणा म्हणता येईन का हा पाहुणा पै कसा रास माहिती का जुना लोक आपला आयराणी मा एक म्हण होती पहिला दिन ना पाहुणा दुसरा दिन ना पै तिसरा दिनले राईस घ्या तुम्ही लाज कधी गई बरोबर आहे ना बहिणी पहिला दिन ना पाहुणा दुसरा दिन ना पै तिसरा दिनले राय घ्या तुम्ही लाज कधी गई काही कामानिमित्त राहत असेल तर महिनाभर राहिला काही अडचण नाही पण नुसता नेतात पेडालून आणि कितला बिन राय घ्या त्याला काय अर्थ आहे का आता तुम्ही बसेल बहिणीस मग मुकल्या बहिणीसले म्हणा बोलेल ना थोडं लागे बी जाईन राग नका दर्जात आज तुम्हाला पोऱ्या तुम्हाला भाऊ बोल राय ना बरं का राग अजिबात दरान नाही ऐका बोलू नका तुम्ही कोणीच बोलू नका शांत बसा फक्त बोल माले बोलू द्या तुमले जर बोलता येतात माल कसाल बोलावतात तुम्ही आटे इथं बसलेल्या बहिणींना सांगतो आपल्याकडे कानबाई बसाडतस ना हा कानबाई ना कितला दिन ना मुक्काम रास बहिणी सोन एकच रात ना मुक्काम रास पण असा गाजावाजा रास अख्खा गाव मा हो फार कद्या होता सुद्धा वाची जातीस नाही भो कानबाई ये लईनी पुढे बसून बाईले लई उनी का उलटके जात बिचारी संसारले म्हणजे एकच रातना मुक्काम पण अख्खा गाव मा गाजावाजा रास कानबाईना तसं अंडीर बेटीनं नवरा चांगला आहे सासू सासरा चांगला आहेत ना रातनाच मुक्काम करू माहेर मा हा तुम्हाला संसार मा काहीतरी शेवा गोड काहीतरी नवरा बेवडा आहे सासू सासरा त्रास दिला ना मग राहणं पडत बरोबर आहे बाकी ना पोरीस ना बट चांगलं राहस नवरा स्वतः होई सांगत जाय 2-4 दिन राही 2-4 दिन राहायला बी आता फोन करत नवराला सांगत नाही ओ माय मन असा जीव करा ना 8-10 दिन आपण राही जाऊ माय येडापणाशे का नाही पोरगीनी लग्न व्हा नंतर अंडीर बेटीनी कानबाईन माय एक रातना मुक्काम करू बाकीने बाय इथल्या नेतातील निघत राहतीस ना घर मग कामावरता भाऊ जाईल लात मारी बटस हाय माय तुमले पाहिला घेत आई म्हण ध्यान नाही हो माय ध्यान नाही तू चांगलं गोमाल देणार बहीण हो पाय नाही लाग घ्या चांगली कोमचाड देनी तू मग भाऊ जाईल लात मारस तो नाही राहू ना असं म्हणून मत आहे काय मत आहे तुमनं हा एकच रातना मुक्काम वजन माने जाऊ पाहुणा सुद्धा समजदार पाहिजे एक पाहुणा असं म्हणून बॅग भरीस नाही आता गावना लोक तुम्हाला सारखा आता ही मुनात भाऊ आता गावना लोक येलेत आता अपमान कस काय करा ना पहिला दिनले राय घ्या मस्त पाहुणशार दुसरा दिन ना पाहुणशार तिसरा दिन ना पाहुणशार चौथा दिन बी पाहुणशार बाई म्हणे नवराला सांगायला लागली हा याने काय चुरे निघत अंग समाव माय म्हणे याला काढा ना म्हणे तो म्हणे मी आता याला काढू कस काय तू आता एक काम कर किचन रूम मा आहे ना गादीन गडी ठीक आहे आणि नुसता भांडा उपट म्हणे किचन रूम मा गादीन गडी ठीक आहे आणि बाईनी भांडा उपटात अहो हॉल मान पाहुणांसंगे बसेल होता बाईनी भांडा उपटान चालू करता जाऊ इथलं टिपरं लय घ्यात आहे आणि जाऊ टाकी होई गादीले धडाधड गादीवर मारे आणि बाई ना कोपराला राय मारे ओ माय मी मर जा सोना पाहुणाला असं वाटणं आपल्यामुळे दांगडो घुसना पाहुणा पयण काढली पाहुणा पै घ्या भाऊ ना बाहेर धकाले पाहुणा काही पत्ता नाही बाईल म्हणे ए बाहेर रे म्हणे काय दाख कसं कोट मार पाहुणा पै घ्या बाई म्हणे हा ना माय मी बी कसं कोट रन्नू पाहुणा पै घ्या पाहुणा साना वाटू टुकीन सांगरांचा मी बी कसं कोट जायल ना नाटक कर म्हणे इथला नेतातील बी काय काम ना बरोबर आहे की नाही अतिथी देव भाऊ हा एक रातना मुक्काम हो पाहुणा समजदार पाहिजे आता पाहुणे आलेत ना नाथबाबांनी पत्नीला सांगितलं गिरजे अतिथी देव भव काहीतरी स्वयंपाक लाव म्हणला आता गिरजाईने स्वयंपाक लावला त्या अतिथीला जेवायला बसवलं अतिथीच्या लक्षात आला आपण इथं आलतो कशासाठी नाथबाबांना राग आला पाहिजे तेवढ्यासाठी आलो होतो पण इथं नाथबाबा तर आपल्याला जीव घालतायत मग आपण लोकांना जो शब्द देऊन आलोय तो खोटा पडणार आहे मग नाथबाबांना राग आला पाहिजे याच्यासाठी काहीतरी करावं लागेल नाथबाबांची पत्नी जीव वाढत होती अहो भाऊ उठ ना नाथबाबां बायकोन पाठवर जाई बटना नाथबाबाच्या बायकोच्या पाठीवर जाऊन बसला आता मला सांगा नाथबाबांना राग आला असन का नाही हो ताई मावशी नाथबाबाला राग आला असन का नाही ऐका मी तुम्हाला विचारतो जर आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आहे तुम्ही जेवायला बसवलंय आणि तो जेवण करता करता उठला ना आपली बायको जीव वाढते आणि तिच्या पाठीवर जाऊन बसला कसं काय वातावरण राहील तुमले विचार मी तुम्हाला लग्न होई जायलेत ना
तुम्ही असा ब्रह्मचारी सारखा देखील ना तुम्ही लगीन समजत नाही बुवा. आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आहे, तुम्ही पत्नीला जीव वाढायला सांगतायत आणि तो अतिथी उठून बायकोच्या पाठीवर बसला, कस काय वातावरण राहील? आपण त्याला एक बुक्कामा मुक्का कट टाकसो, खरं आहे ना? पण माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं, सांगितलं पत्नीला, सांगितलं गिरजे मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसले, त्याला पडू देऊ नकोस म्हणला. ती माय सुद्धा तेवढी शांत होती हो, नाथबाबांच्या पत्नी सुद्धा तेवढ्या शांत होत्या. त्या माईनं सांगितलं, धनी स्वामी काळजी करू नका हो, मी माया, लहान लहान लेकरं वागवायची सवय आहे म्हणले मला, मी पोराला पडू देत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय विचार असतील त्या माईचे. संत शांत होते, त्यांच्यासोबत त्यांची पत्नीचा सुद्धा तेवढाच सपोर्ट होता. आणि बायको शिवाय माणूस न शहाणपण नाही. काय मत आहे पिंटू दादा साहेब, काय मत आहे तुमनं? बरोबर आहे ना दाजी? बाई शिवाय माणूस न शहाणपण नाही, बरोबर आहे ना? मान्य करणं पडी नाही तुमले. हा नाही मान्य करत ते जनते ना, बायका आठे हजर आहेत, घर जाईन कोण चाडतील मन बापनं काय जाहीर आहे. बायको शिवाय शहाणपण नाही. बाईने जर ठरावं तुम्ही इज्जत वाढवू बी शकस नाही, बाईने ठरावं ते घटाडू बी शकस. फॉर एक्झाम्पल, एक माणूस आवराईत राहील त्याने, बाईल म्हणे ए मला शहाणपणाशी काढ नको, बाई म्हणे देखा मनाशिवाय तुम्ही इज्जत नाही शे. तो म्हणे ए बड गाव राम राम करस, मी नुसता असा रस्त्यावर फेरी घेऊ ना तरी सुरत मग मला 1000 लोक राम राम श्याम श्याम करणार आहेत. बाई म्हणे कितला का राम राम करीत ना मनाशिवाय नाही. आणि खरं सांगाच बाईशिवाय माणूस न शहाणपण नाही. मी प्रत्येक कीर्तनमा यशनी मस्तीमा मजाक मा नाव लिहिलेस, पण आता सत्यता मांडस, यासनाशिवाय तुम्ही इज्जत नाही शे. खरं आहे का नाही बहिणी स्वा? खरं आहे ना माया स्वा? हो. जर का तुम्हाला 10 मित्र गावना येऊ द्या आणि अचानक तुम्ही बाईले चौकमाई फोन करा, आपला गावना 10-15 पोरी येईल शेत, चहा ठेव. तुम्ही मित्रसले घर लई जातात, बाईनी पाणी ना ग्लास दिदी ना चहा तयार आहे. लगेच तुमले त्या मित्रसना समोर विचारले नाही तुम्हाला मित्र नाश्ता करेल का नाश्ता बनव, विचारा ते पटकन. त्या मित्र गाव जायशनी 10 मित्र होते ना, त्या 50 ठिकाणी आणि 100 ठिकाणी सांगतील अरे काय भाऊ भाऊसाहेबने बायको होती भाऊ, त्यांनी नुसतं चहा सांगी, पण ती बाई डायरेक्ट जेवण बिवण बडी तयारी कर ठेवली होती. 100 ठिकाणी तुमनं नाव कोणामुळे वाढणं? बायकोमुळे, बरोबर आहे ना? पण समजा ते मी मुक्कामले राईस गहू, आमना महाराज मंडळीले असं वाटणं भाऊ रव्या दड केले वाटे, आपण बी यांसंगे थांबे जाऊ आणि तुम्ही बी थांबे घ्या. आणि समजा सकाळी सकाळी मग 9-10 वाजायला तुम्ही बाईल फोन करा, हे रवी किरण महाराज रात्री मुक्कामले थांबे जायला होतात, त्यासले 4 लय राहिनो 10-15 महाराज तथा नसती बहिणी फोन मा सांगू कोणता करत आलेला राय ना तू आखो समजिले यानगर मा अख्खा कुंदा मातेले रे काका. बाई शिवाय शहाणपण नाही माणूस ना हो. ती बाई जीव थोडी सांगे मनाशिवाय इज्जत नाही, आवरायच नाही. बाई म्हणे लिहू का परीक्षा, चालेल म्हणे ले परीक्षा. आता बाईनं परीक्षा घेतली हो, आमदारकीने निवड चालू होती. अहो भाऊ गावमा आमदारना प्रचार करायचा खेळामा, त्यांना खुद ना गावमाच प्रचार करायचा. प्रचार करत असताना बडाई मारायचा आमच्या आमदार साहेबांना जो निवडून देईल, आमच्या आमदार साहेब जर निवडून आले तर पूर्ण सिरमिट काँक्रीटचे रस्ते करून देईल, विहिरी मंजूर करून देईल, घरकुल मंजूर करून देईल. इथला फॉर्ममा भाषण दिरायचा. बाईना 7-8-10 वरीस ना पोऱ्या होता. पोऱ्याला म्हणे वैरे तुन पप्पाला मन नाव सांग म्हणे, सांगता डे मन मान तुमले पुरण वाटाल बलावा असं. पोरगवू न म्हणे पप्पा, म्हणे काय भाऊ, म्हणे मन माइन पुरण वाटाल बलाव. याली हिवाळ्यामा थंडा काम चालू, कारण अहो जोरमा भाषण दिरांता आमच्या आमदार साहेबांना निवडून द्या, तुम्हाला घरकुल नाही तर घरकुल मंजूर करून देईल, रस्ता सिरमिट काँक्रीटचे तयार करून देईल, ज्याची काही समस्या असेल आम्हाला सांगा, मी साहेबांना सांगून सगळं क्लिअर करून देईल. इथलं बारी बारी सांगरांता आणि बायकोन करते दाळ कोऱ्याले मन माइन पुरण वाटाल बलाव. अहो दडकणी उतरी उन्हा खाले घर जडप माझा राहता. ज्या लोके सभा ऐकाले त्याच दांगडो दकाल पुढे, आणि लोकेच ना स्वभाव आहे ना शिलगाई ना अंगशेकानं. हा काही काही ते इथला नीच राहतच ना. कोणा दांगडो जर चालस ना एखादाचं वर चाल घ्या ना, आता होत नाही बावड्या तुला काय काम पडा शिलगत नाही घर रे, म्हणजे होऊ दे भाऊ वाढू दे भाऊ म्हणा डोळ्याना नेतात फिटू दे भाऊ असं. आणि या बहिणीच मावी बाकी नाही राहतेस ना बाजून घर मा जर दांगडो आहे ना वय व दीदी चप्पल उलट मारी म्हणजे लोकेशले वाढावानच माहित शिवा नेमकंच. विठ्ठल विठ्ठल हाव
माणूस स्टेजवरती उतरना पटकन घर मागूस ना लोकेशला असं वाटतं ते काय दांगडू घुसस नाही काय नाही बा अहो घर मागूस ना बाईल म्हणे तुला अक्कल आहे का मी जोरमा भाषण दि राही तू कुशाल माल बोलायली ना म्हणे पुरण वाटाले बाई म्हणे मी सांगतो ना मी ठरावती इज्जत वाढाव सुबी आणि मी ठरावती इज्जत घटाड सुबी तो म्हणे इज्जत ही काय गे ते राखीले म्हणे पण गावभर दुनिया उभीशे म्हणे अंगणमा बाई म्हणे तुमले मान्य ना मनाशिवाय इज्जत नाही म्हणे बठ्ठ मान्य शे फक्त इज्जत राखीले काळजी करू नको बरोबर करस म्हणे बायको बाहेरून लोकच म्हणे तुमले काय वाटराय ना मी काय म्हण नवराल पुरण वाटाल बोलावं का अजिबात नाही मना नवरा भाषण दि ना मना नवरानं भाषण ऐकायला इथलं बडा गावना लोके जमा व्हायला शेत इथला लोक जमा व्हायले ते खाली कस काय दाडाना मी पुरण वाटीत येले मन नवराला सांग तुम ना हाते गाई पुरण वाटी द्या आणि यासनं गोड तोंड कर द्या राखली का नाही बाईनं जर ठरवलं तुमची इज्जत राखूही शकते आणि बाईनं ठरवलं तर इज्जत विकूही शकते म्हणून बाईवर जास्त आहे तसं नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तर पत्नीचा सुद्धा तेवढा सपोर्ट होता आणि पत्नी सुद्धा तेवढ्या शांत होत्या आणि ते शांती ब्रह्म नाथबाबा या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना सांगतात भैया जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल जोपर्यंत संतांच्या पायी लोटांगण घालत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही अजून पटवून सांगतो ऐका जर आपल्याला जिग्नेश भैयांना भेटायचं आहे किंवा साहेबांना भेटायचं आहे तर मध्ये कोणीतरी पिया असेल ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतील तर आपण साहेबांना किंवा जिग्नेश दादा साहेबांना भेटू शकतो बरोबर आहे ना जर साहेबांना भेटायचं असेल तर मध्ये पीए पाहिजे तर आपण साहेबांची भेट घेऊ शकतो जर प्रिन्सिपलला भेटायचं असेल तर अगोदर शिपाई काकाची भेट घ्यावी लागते जर डॉक्टरांना भेटायचं असेल तर पहिले आपल्याला कंपाऊंडर दादाला भेटावं लागतं मग जर का डॉक्टरांना भेटण्यासाठी कंपाऊंडर पाहिजे आमदार साहेबांना खासदार साहेबांना भेटायचं असेल तर आपल्याला कोणीतरी पीएला भेटावं लागेल जर का आपल्याला प्रिन्सिपलला भेटायचे तर शिपाई काकाला भेटावं लागेल मग मला सांगा जर जगाच्या मालकाला भेटायचं असेल तर कोणीतरी मध्यस्थी असलं पाहिजे की नको आणि मध्ये येणारे ते म्हणजे संत आणि त्या संतांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती आहे पण संतांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती आहे पण प्रश्नचिन्ह आहे संतांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर 1001% भगवंताची प्राप्ती होते पण तुम्ही ज्या संतांचे पाय धरतात ते खरं संत आहेत का ते महत्वाचं आहे कारण आता काही माझ्यासारख्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये फिरणारे त्यांनाही तुम्ही संत म्हणतात यांना संत म्हणता येईल का काही लोकांची मानसिकता अशी ज्यांनी लग्नच केलं नाही त्यांना तुम्ही साधू म्हणतात बरोबर आहे का ज्याशी लग्न करत नाही त्या साधू राहतस का बोला ना ज्याशी लग्न करत नाही त्या साधू राहतस का बाकी नाच नाही फक्त निमित्त लग्न करेल नाही शेतच नाही ते लग्नवाला असतील जास्त आनंदली राहणार त्यातले साधू म्हणता येईल का हा काही भेटण्यात नाही म्हणून राहायचं आले तर मग त्यातले साधू म्हणता येईल का अजिबात नाही साधू कोणाला म्हणावं शास्त्र असं म्हणतं चित्रेची देखुनी कामी ना काम उपजीज याची या मना तो संन्यासी नो वे जाना ऐक बापा नरोत्तमा चित्रातली बाई बघून सुद्धा मनात वासना निर्माण नाही झाली पाहिजे तो खानदानी साधू आहे विठ्ठल विठ्ठल संत कोणाला म्हणावं संत कोणा अरे संत नंतर सांगतो वारकऱ्याची सुद्धा व्याख्या आहे माझ्या बऱ्याच कीर्तनातून मी सांगतो स्वतःला वैष्णव म्हणत असेल गळ्यात माड असेल वारकरी म्हणत असेल टाळकरी म्हणत असेल माफी मागून बोलतो जर वैष्णवा तुकोबाराय सांगतात आमच्या माडकऱ्यांची वैशिष्ट्य काय आहे जर गळ्यात माड असेल ना तर त्याचा विचार असा पाहिजे जाई व तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे परश्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीण हे विचार वारकऱ्याचे असले पाहिजे तो खरा खानदानी वारकरी विठ्ठल 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 संत 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 पण खरे संत भेटतील का काही दिसायला पांढरे शुभ्र असतात पण ते आतून संत नसतात दिसायला वरून कपडे पांढरे घातले म्हणून संत होत नाही उदाहरण म्हणून सांगेल तुम्ही बगडा देखील असेल बगडा महिला माता गावमा देखाल भेटतस पाणीमा बगडा राहतस पांढरा शुभ्र राहतस दिखतस पांढरा शुभ्र बगडा
उभा राहताना पाणीमा उभा राहतस ना, एक पायावर उभा राहतस. त्या कसा उभा राहतस, एका पायावर उभे राहतात. म्हणजे त्या कीटक ज्या राहतात ना पाणीमाना त्यासले असं वाटत एक पायावर उभा आहे बुवा, एक पायावर उभा आहे म्हणजे मोठा साधू होईन हरिद्वारना दव्या बरोबर दिकी राय ना. त्या कीटक त्यानावर भरोसा करलेतस. एक पायावर उभा आहे म्हणजे मोठा तपस्वी साधू होईन भाऊ. आणि त्या कीटक विश्वास करलेत आणि त्यांना आजूबाजू चरायला लाग जातस. आणि अहो त्यासले विश्वासमा लिहिलेस, त्यासले पक्क पटार देस की मी हरिद्वारना साधू येऊ. आणि हाडूच उचलेल पाय त्या बरोबर मासाना डोकावर ठेदेस. कोण बगडा, असा गणच बगडान जात ना राहतस. दिखतस पांढरा शुभ्र पण राहतस काय आज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे झाले देखाव्याचे साधू. पण जीवनामध्ये जर खरी साधू आले का, खरे साधू आपल्या जीवनात आले तर त्यांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. पण खरे साधू भेटणं एवढं सहज नाही. खरे साधू भेटणं इतकं सोपं नाहीये. मग इतकं सोपं आहे का, अजिबात नाही. मग किती अवघड आहे हे. बहु अवघडाई संत भेटी, बहु अवघडाई संत भेटी, बहु अवघडाई संत भेटी, बहु अवघडाई संत भेटी. जर समजा खरे साधू आपल्या जीवनात आले आणि जीवनात आल्याच्या नंतर जर त्या साधूंचे आणि त्या संतांचे पाय धरले तर त्याचा बेनिफिट काय असतो, आमचे नाथबाबा सांगतात अभंगाच्या प्रथम चाल. हरी प्राप्ती ओ पाया, 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 हरी प्राप्ती ओ पाया. दरामे सदा जेते पाया, दरामे सदा जेते पाया, तेने साजते साजते, ओ तेने साजते साजते, हरी प्राप्ती सी ओ पाया, दरामे सदा जेते पाया, वा वा. खरंच तर
आनंद वाटतोय मला की माझं महिन्याला 2-2, 3-3, 4-4 कीर्तन होत आहेत, तरी पण समाज ऐकायला बसतो राव. खरंच मला माझ्या सगळ्या चाहत्यांवर खूप मला मतलब मैं भी आपका फॅन हो गया हो भाई. गुजरातची तारीख आली का मी बी नेतात येईल ना माय कवय लिहून कवय असा जीव करस म्हणाली. 2च दिवस खाली होतात. 2च दिन खाली होतात. त्यामुळे काल दिन जेम ते आराम करायला भेटणं म्हणता आज आराम करसू. कोणी जिग्नेश भाई यांचाच ना वाढदिवस आहे. मग मला सांगायला आवडेल, सुरतमध्ये कार्यक्रम करायचा काही वेगळा आनंद असतो. हो, आणि तुम्ही एवढे प्रेम करणारी लोक आहेत. मी सांगत तुम्ही मस्त दिलला या ऐकतास, मनला या ऐकतास. हाय वातावरण देखीच नाही ना सुरतनीकडे म्हणून अति ओढच राहते येवानी. सुरतकडे येवानी ओढच रास मला. म्हणजे असं काही नाही, आपला काना देश म्हणा आगे पांगेच गंडोरे दटवतस तसंच गणशे. पण कोय कोय असं वाटस बा ते नाही का बकरीला चारायला येताना ते दूध टाकू म्हणे, बकरी चांगलं दूध देस म्हणे. खरं तर मला आनंद वाटतोय हे जे मुद्रा ग्रुपवाले आहेत, राजमुद्रा ग्रुपवाले, त्यांनी मला कॉल केला. मला वाटतं नितीन दादा साहेब कुठे आहेत? हां, नितीन दादा साहेबांनी एवढा आग्रह धरला, आम्हाला जिग्नेश भैयांचा वाढदिवस साजरा करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही पाहिजे. हां, संदीप महाराज, निंबा महाराज असं मधमा टाका म्हणे. बाबा तुम्ही कोठे बी राहणार, ते उचलीन टाकले जावा शेत नाही. आई फक्त जिथं अधिकार असतो का तिथंच माणूस करतो, कुठे बी नाही. बरोबर आहे की नाही? खरं तर दादासाहेब तुमच्यावर या लोकांचं विशेष प्रेम आहे. एवढं विशेष प्रेम त्यांना माहिती की त्यांना हे करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली. म्हणजे कोणी बी इथलं फुकट नाही. सगळी ननीले सुद्धा 500 रुपयानं साडी नेसाडाल कटायस बहिणीसले. आणि जर 1,500 नेसाड राहणे फुकट थोडी ननीन बी तर त्याने काहीतरी बांधलं येईल ना. मला सांगायचं एवढंच आहे, एवढे लोक जर तुमच्यावर प्रेम करतात, इतकं सोपं नाही. याच्यासाठी तुम्ही पण तेवढं प्रेम करतात म्हणून लोक तुमच्यावर एवढं प्रेम करतात. कारण प्रेमाची पेरणी एवढी सहज होत नाही. एका हातानं टाळी वाजत नाही, बरोबर आहे ना? एका हातानं टाळी वाजत नाही, 2 हात वापरावे लागतात तेव्हा टाळीचा आवाज येतो. तसं प्रेम हे दोघीकडनं झालं तरच, नाहीतर एकानं मग एकतर्फी होऊन जातं, ते सक्सेस नसतंय. हो, खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. विषय होता दादाश्री, तुम्ही बसणार आहेत का? म्हणजे मला तर जायचं आहे का पुढे? जी बिलकुल, तुमचं काय असेल करून घ्यायला जातो. फक्त 5 मिनटं कोण जागा सोडून, अजून मुद्दानं मटेरियल राहायचे बरं आपलं. हां, अजून गणच सांगतो मी तुम्हाला, अजून गणच किडा निवाडसो मी. थांबा तुम्ही. चला, आपले ग्रुपचे सर्वेच्या राजमुद्रा ग्रुपवाले या बरं, सर्वे दादा या. हां, राजमुद्रा ग्रुप फक्त. रायगुडा पण चल काय नाही, काय वांधा नाही, चालेल.
ऐका, सगळ्या ग्रुपवाल्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही एक एक जण बोलण्यापेक्षा महाराजांनी जे एक वाक्य वापरायचं. जिग्नेश दादासाहेब, सगळ्या ग्रुपवाल्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही प्रत्येक जण दादाश्रींना बोलू शकत नाही, म्हणून महाराज आमच्या वतीनं तुम्ही राजमुद्रा ग्रुपवाल्यांच्या वतीनं जिग्नेश दादासाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बसलेले सगळे श्रोत्यांच्या वतीने सुद्धा दादाश्रींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हरी विठ्ठल विठ्ठल ऐका, खरे संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होती या विषयावर बोलत होतो. पण खरे संत ओळखू आले पाहिजे. खरे संत आपल्या नजरेनं ओळखू आले पाहिजे. अरे खरे संत कधी ओळखणार आहे? साधारण कीर्तनकारांना ओळखू शकत नाही तर खरे संत कधी ओळखणार आहे? हा, साधारण कीर्तनकाराला ओळखू शकत नाही तर खरा संत कधी ओळखणार आहे? त्याच्यासाठी मला एक दृष्टांत सांगायला आवडेल. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो. कार्यक्रमाला जात असताना एक दादा मला स्टँडला भेटला. मला म्हणला, महाराज, म्हटलं काय? मा बापाची पुण्यतिथी करायची. म्हणलं चांगली गोष्ट आहे, पण तुमचं कीर्तन ठेवायचं. म्हणलं छान, मी तुम्हाला युट्यूबला बघत राहतो, अशी इच्छा आहे की रविकिरण महाराजांचंच कीर्तन ठेवायचं. म्हणलं चांगली गोष्ट आहे. तारीख दिली. आता तारीख 4 दिवस आधी त्यानं मला कॉल केला. मला म्हणला, रविकिरण बाबा. म्हणलं काय, तारीख लक्षात आहे ना? म्हणलं हो. पण म्हणले, महाराज पहिल्यांदा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, माझ्याकडे जेवावं लागेल. म्हणलं हरकत नाही, तुमच्याकडे जेवतो म्हणला. पण म्हणे, महाराज जेवणले काय बनाव म्हणे. म्हणतं करा ना दादा काहीतरी, भाजी पोळी. नाही म्हणे महाराज, पहिले जाऊ कीर्तनकार जेवण राहणं. म्हणतं बासुंदी पापडी 1-2 भाजी बनाय टाक भाऊ. हा म्हणे महाराज, काहीतरी चांगलं सांगावं म्हणे. म्हणतं करणार भाऊ, 2-4 भाज्या बनाय टाक, बासुंदी पापडी बनाय टाक, डाळ भात बनाय टाक. नियमन सांगावं म्हणे महाराज. मग तू नका पुतळा लावलो जीव करत रे. म्हणजे कीर्तनकार काय खाता साहेबी सुधरत नाही, तुला बानट सुरूत ना आले हो बोल गेलो वावर. म्हणजे कीर्तनकार काय खाता साहेबी समजत नाही तुमले. मी म्हणतो शिलगाव आलं, मी बी काय करस कोय येडा भेटणार का? मी त्याच ना वागण्याकडे ध्यान देत नाही, मन पॉकेटवर नजर राहत. आता नेमकं त्याच्या गावात कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर पहिल्यांदा त्या गावात प्रवेश होता. त्या माणसाचं घर कुठे मला माहित नाही. दादाश्री, काकाश्री, मला त्या माणसाचं घर माहित नाही. आता हा माणूस घर कोठे होईन आई विचारासाठी कोणातरी सारा लेना पडीन. बरोबर आहे की नाही? असं तुमनासारखा जे एक उंच ओटानं घर होतं आणि एक आजी माई बसेल होती. म्हणलं या आजीला विचारस आमका आमका नावनं व्यक्ती कोठे राहायचा असं. मी त्या आजीकडे जायच राहिनो तोपर्यंत आजीनेच मला हाक मारले नंबर, भाऊ आता आहे म्हणे. मला इथलं समाधान वाटणं. म्हणतं नक्कीच आजीना पोऱ्यान तारीख देईल शेबू. मी आशान मारे चाली होती आजीना वट्टावर. ती आजीन माल दकीनी विचार म्हणे, भाऊ. म्हणतं काय माडी? म्हणे तू करम फुले ही कस का भाऊ म्हणे. मला काही सुधरे ना तवय बीपी लो वय घेना म्हणे. डोळ्यानीच ता घरघरात फिरत म्हणा. म्हणतो मी आई बहिणले करम फुले इकणारा दिकी राहिनो. मी त्या आजीकडे देखू काय मनकडे देखू कोठे चुकाय राहिना बा असं. मग मला मनामात चूक सापडणी. मनी जी बॅग होती ना बॅगच चुकीनी होती. म्हणतो बरोबर आहे रे बुवा आजीनं. मग आता दुसरा कार्यक्रमला जाणं, बॅग बदलावणी पडीन. म्हणतं बॅग बदलावी लागेल. मी दुसरी बॅग लिहिणी. आमना जुना महाराज लोक लई फिरत शबनम बॅग. ती शबनम बॅग मा फेटा टेल होतं, दोतर टेल होतं, उपरनं टेल होतं. बसना प्रवास होई गया, एसटीना प्रवास होई गया. मग मला नदीना पलीकडे जाणं होतं. नदीना कोपरे कोपरे चाल राहीन तुम्ही. नदीना कोपरे कोपरे चाल राहीन तू. एक भाऊ म्हैशीसले पाणी मार राहीन ता. बेकार हुशार आहेत तुम्ही मायच्यान कधी. तो भाऊ म्हैशीसले पाणी मार राहीन त्याने मनकडे देखाव. सांगा ना मांजर ते हीच काही कुत्रा सुद्धा ही घ्या दखिल्या. सांगा ते कोणले चांगलं म्हणसो मी. तो भाऊ म्हैशीसले पाणी मार राहीन त्याने मनकडे देखा. मला आवाज दिना म्हणे, ए भाऊ. म्हणता शिलक रे तू का माल म्हशी बाजारणार समजी राहणार. आता मला हे सांगायचंय, विनोद वजा करायचा. जर एक कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार आहे हो?
जरी कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत आणि खरा साधू कधी ओळखणार आहे. अजून दुसरा दृष्टांत माझाच अनुभव सांगतो तुम्हाला, कारण आमचे तुकोबराय कीर्तनातून स्वतःच्या अंगी आलेले अनुभव सांगत होते आणि मी सुद्धा माझा अंगी आलेला अनुभव सांगेल, विषयाला अनुसरून सांगेल. विषय पांगेल असं कोणतं चिंतन मी मांडत नाही, लक्षपूर्वक ऐका. कोरोना चालू होता, कोरोना आणि दुसरी लहर होती तवय. दुसरं लॉकडाऊनना टाइमले प्रवास चालू कर दिले होतात, पण प्रवास करत असताना प्रवासाचा नियम होता. पिंटू दादा साहेब, नियम काय होता माहिती आहे का? हाताला सॅनिटायझर आणि तोंडाला मास्क अनिवार्य होतं. म्हणजे तोंडाला मास्क असेल आणि हाताला सॅनिटायझर असेल तरच प्रवास करायचा असं ठरलेलं होतं. आता मी म्हणतो चला भाऊ, जेमतेम तारीख भेटणी आमचं कीर्तने 2 नंबर मा करणा पडेल. विशेष होतं बरं ते लॉकडाऊन इथलं शिकाडी घे ना तो कोरोना. कीर्तन जर 2 नंबर मा करणं पडस होई ते बाकी नसले काय म्हणणं पडे आखो. दारू गांजावाला ना चोरी दपी कीर्तन करणं पडे. मी तयारी केली मस्त, तोंडाला मास्क मी कधी लावलंच नाही. हा फेटा असतो माझा ना, सकाळी आंघोळ झाली का फेटा बांधतो आणि हा मागचा भाग माझा फेटाचा सोडलेला असतो आणि त्याच भागानं असं तोंड बांधलेलं असतं माझं. आता मला तोंड बांधलेलं होतं, मी इथला नालाय की ना जित्रा बित्रा बडा पुढेला मारल्यास मन तोंड बांधलेलं होतं. एस टीना प्रवास कराय तू, गर्दी बी कमी राहे. ड्रायव्हरना मागला सीट, माझी एस टीवर बसलो तुम्ही मागला सीटवर आणि मनी बॅग येते बाजूना सीटवर ठेवलेली होती. 1.55-60 वर्षनी मावशी चढणी मन तोंड बिन बांधेल. आजी काय वय काय नाही माल म्हणे दिदी आई बॅग उचलो बहीण माल बटू दे म्हणे. म्हणतं रवी आते जे जाय ते बरं जाय, ओंडूक सुद्धा काढू नको, हू सुद्धा कर्जू नको. दिदी म्हणे बॅग उचल बहीण मला बटले होते म्हणे. मी बॅग उचलेन मन मांडीवर टिली ना म्हणतं बट बहीण म्हणतं. कंडक्टर इचारे कोठे जा नाही ते सुद्धा लिखी देणं म्हणे, बोलणंच नाही ना, लिखी देणं ना कागदवर. कसा तरी प्रवास करा, पारोडाला उतरणू. मला जाणं होतं बडगाव, पारोडाले उतरणू. एस टी अलाउन्स करतात. त्या काकाला म्हणलं काका मला भडगाव जायचे, भडगाव जायला बस मिळेल का? त्या काकाने सांगितलं म्हणले महाराज 5 वाजेच्या नंतर बसेस नसतात, जर तुम्हाला जायचं असेल तर प्रायव्हेट गाडीनं जावं लागेल. म्हणलं काका मला गाडी कुठं लागते हेही मला माहीत नाही. ते काका एवढे भारी होते का, माझी बॅग घेतली, मला म्हणले चला म्हणे महाराज देतो सोडून, देतो म्हणले सोडून. मनकडे लक्ष द्या ना तुम्ही, मनकडे ध्यान द्या ना तुम्ही. मला 7 दिन बोलायले ना तुम्ही. इथलं बारी बारी रांधण जाकी ठेवशात बडं उतरी जाईना ते खावा माही काढदिशात. विठ्ठल विठ्ठल त्या काकाने माझी बॅग घेतली प्रायव्हेट गाडीवाल्यापर्यंत आणून सोडलं. सोडल्याच्या नंतर त्या गाडीवाल्याला सांगितलं म्हणले महाराजांना भडगाव जायचे, तू भडगाव जाणार आहे म्हणले हो. मी त्याला विचारलं म्हणलं दादा भडगाव जायचे म्हणले हो. या प्रवीण मामा बरोबर ना. हां आता भडगाव जायचंय म्हणल्यावर मी जाणार आहे. म्हटलं दादा मला भडगाव जायचं. म्हणले मी सोडतो महाराज. म्हणता दादा आई गाडी कितला टाइम मा बरीन? काय नाही म्हणे महाराज 15 शिटे होईनात का लगेच निघीन. म्हणतं मी कितवा आहे म्हणे पहिला. ओ भाऊ 14 कवं येतील रे काका. म्हणतं इथलं उंतान मग गाडी मा बसापेक्षा मी काय करत, रस्त्याले दुकाने होत्यात, दुकानना वट्टावर बसिली ना, दुकानना वट्टावर बसेल होतो. ते मार्क्स वगैरे तसंच लायल. तोपर्यंत 5:15 वाजे जायला होतात. 5:15 वाजे जायला होतात. कॉलेज सुटी जायला होती. कॉलेजना पोरे ही राहतात. म्हणा तोंड बिन बांधेल मी बसेल गाडीन वाट देखत. आई गाडी ना कवय 14 शिटे पुरा होतीन भाऊ. त्या कॉलेजना पोरेशने मनकडे देखत त्या महिने 1 वायबार होईल. त्याने मनकडे देखत त्या बाजूवाला पोरेले म्हणे ऐ पोर काय बारी बसेल म्हणे. मालपुरं थर खबर आहे. आणि खरं सांगू का पहिले मन सांगे असं होय ना मला डायरेक्ट लाज वाटे. मी रडत बसू घर जायच नाही. मन सांगे असं का बोस बो असं नेमकं मनात सांगे असं का बोस मी रडत बसू. पण आते मला सवय होई मला जर असा भेटणार ना आते मी त्यातले दिनभर चारस फिरा रे हलवाय ना कुत्रा वास माज मग गमरावा. हा आता नेमकं त्याच नामानं एक म्हणे भाऊ पोर देख रे पोर काय भारी शे. म्हणतं या येडा व्हायचे तर यातली येडा करीत लिहू दे कारण 1 तास लागेन गाडी भर आले. मग मी थोडं गुणगुणायलो आणि माझा आवाज आहे ना
तुम्ही ऐकी राही नव्हते आता थोडा घसा बस झाले कंटिन्यू कार्यक्रमामुळे थोडा आराम होईना का आपण दोन्ही आवाज काढू शकतो लेडीज पण आणि जेंट्स पण मी बारीक आवाजात गाणं गुणगुणायलो हे लगभग माझ्या रायाची लगभग माझ्या देवाची गडजे जोरी जायाची अन गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची